नाही. देव कुठे म्हणे दादा तुमचा सांगा. आम्हाला विज्ञानावरती विश्वास आहे फक्त म्हणे. म्हटलं असं हो म्हणे दादा आम्ही विज्ञानावरती विश्वास ठेवणारे आहोत. म्हटलं विज्ञान कुठून सुरू झालं सांगतो का. एकाने मला कोणीतरी कुठली गोष्ट लक्षात नाही तर माझ्या कुठेतरी कथेला होतो मी. म्हटलं दादा त्यांनी मी तेव्हा माकडापासून उत्पत्ती होती मग आताचे माकड का माणसं बनत नाहीये. माकडापासून जर उत्पत्ती आहे आपण पाहून राहिलो की आपल्या आयुष्यामध्ये किती माकड जगामध्ये फिरतायत मग ते का माणूस होत नाहीये. श्रोतेजन हो आधीही भगवंत होता. भगवंत आधी पण आहे आणि मध्य पण आहे आणि अंत्य पण आहे. तिघही ठिकाणी तोच आहे. त्याच्याशिवाय जगामध्ये एकही पान हलवू शकत नाही. मी म्हटलं दादा जाऊ दे एवढं मोठं उदाहरण नको मला सांग. म्हटलं तुझं विज्ञान कुठे म्हणे दादा बघा लाईट कुठे गेला इथला मी बंद जाऊ. फॅन दिसतोय का तुम्हाला दिसतोय. हा फॅन फिरतोय का. हा फॅन कोणी बनवला माणसाने. कशाच्या जोरावर विज्ञानाच्या जोरावर. हा माईक बनवला कशाच्या जोरावर विज्ञाना. मला मान्य विज्ञान आहे पण मला सांगा हा फॅन फिरतोय मला मान्य. माईक दिसतोय याचा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय पण मला पण माहिती. परंतु हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्या मशीन पासून तर या माईक पर्यंत काय लावले एक वायर. या वायर मध्ये काय काय इलेक्ट्रिसिटी म्हणजे वीज आहे. मग मला सांगा ती वीज आपल्याला दिसते का दिसत नाही. ती तर विज्ञानाने बनवली ना. हे तर विज्ञानाने बनवलंय ना. वायर विज्ञानाने बनवली मग त्यातली इलेक्ट्रिक सिटी इथून सप्लाय होते हे का दिसत नाहीये. म्हटलं राजा जे दिसत नाही ना तो माझा भगवंत आहे आणि जे दिसतंय ना ते विज्ञान आहे. विज्ञान नाशिवंत आहे पण माझा भगवंत नाशिवंत नाहीये. म्हणून भगवान प्रत्येक जळीस्थळी काष्टी पाशाने भगवंत दिसलाय बसलाय. म्हटलं नाम